कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत. महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता. सतेज पाटलांचा हल्लाबोल आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज. कोल्हापुरात सुरू असलेल्या 100 कोटी रस्ते प्रकल्पावरून विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी काल प्रश्न उपस्थित करत हल्लाबोल केला आहे. सतेज पाटील यांनी रस्ते प्रकल्पाच्या चौकशीची मागणी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रस्त्यांच्या चौकशीची मागणी पाटील यांनी केली आहे. रस्त्यांची गुणवत्ता तपासण्याची गरज असल्याचे ते म्हणालेत. पाटील यांनी 100 कोटींच्या रस्त्यावरून हल्लाबोल केल्यानंतर आता कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी जोरदार पलटवार केला आहे. क्षीरसागर यांनी म्हटलं आहे की सतेज पाटलांना माझं खुलं आव्हान आहे, कुठल्याही मंचावर या, सर्व प्रश्नांना उत्तर द्यायला तयारी असल्याचं राजेश क्षीरसागर यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले की आम्ही किती प्रकल्प आणले, तुम्ही किती प्रकल्प आणले, पाटलांनी फक्त स्वतःचे उद्योग वाढवले, बाकी काहीच नाही, अशी टीका क्षीरसागर यांनी केली आहे. दरम्यान सतेज पाटील विधान परिषदेमध्ये बोलताना म्हणाले, कोल्हापुरातील 100 कोटी प्रकल्पांची चौकशी होणं गरजेचं आहे. रस्त्यांच्या दर्जावरून सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल झालेली आहे. कामावरून ताशेरे ओढले आहेत. रस्त्यांची गुणवत्ता व्यवस्थित नाही. आपण एकनाथ शिंदे यांना उद्देशून चांगल्या मनाने निधी मंजूर करून 100 कोटी दिले, याबद्दल मी आभार मानतो. मात्र रस्त्यांची गुणवत्ता राहिली आहे का याचा विचार करण्याची गरज असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे. 100 कोटी दिले असले तरी 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, हे वास्तवाखाली असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे. यापुढे ते म्हणाले की मी राजकीय आरोप करत नाही, आपल्याला माहीत आहे. मात्र 100 कोटींच्या रस्त्यांची अवस्था काय आहे, पुढील पावसाळ्यापर्यंत हे रस्ते टिकणार नाहीत. महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत, मतदानापर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता मानावी लागेल, असा खोचक टोला लगावला आहे. नाही, कोल्हापुरातले 100 कोटी मंजूर झाले. ते पूर्वी आम्ही महाविकास आघाडी असताना तो आराखडा आम्ही दिला होता, परंतु कोविड आणि या सगळ्या गोष्टीमुळे तो मंजूर झाला नाही. नंतर तो मंजूर झाला. मंजूर झाल्यानंतर देखील गेल्या 1 वर्षामध्ये त्या कामाची प्रगती एवढी चांगली होती की कोल्हापूरच्या सर्किट बेंचनं त्यांना दखल घ्यावी लागली आणि ह्याचा दर्जा व्यवस्थित ठेवा म्हणून सांगितलं. आणि म्हणून काल आम्ही विनंती केलेली आहे सरकारला की 100 कोटीतले किमान 60 कोटी तरी खर्च होतात का याची चाचपणी करावी. नाही तर आता मतदान होईपर्यंत रस्ते असायचे, मतदान झाल्यावर रस्ते गायब व्हायचे, असं होऊन 19 डिसेंबरला मराठी पंतप्रधान मला वाटतं त्यांनाच ते विचारणं राहील. कारण अंतर्गत काय चाललेलं आहे भाजपमध्ये आता आपण बघतोय की महायुतीची आघाडी ही मुंबई ठाणा इथं होणार नाही असं पहिलं स्वबळाचा नारा होता, परंतु प्रदेश अध्यक्षांनी तातडीनं पहाटे 7:30ला प्रेस कॉन्फरन्स घेऊन कुठल्याही परिस्थितीत आघाडी होणार हे वक्तव्य जे केलं त्याचा अर्थ आपण समजून घ्या. शेवटच्या दिवशी तरी विरोधी पक्षनेता संदर्भात आम्ही पहिल्या दिवशी रितसर मागणी विरोधी पक्षनेता म्हणून केली. पुढचे 7 दिवस आम्ही या विषयावर विषय काढला नाही, कारण की महाराष्ट्रातले प्रश्न ज्वलंत आहेत ते मांडण्याचं काम आम्ही केलेलं आहे. शेवटी सरकारचा निर्णय, सरकारनं तो निर्णय घ्यावा. सभापती अध्यक्षांच्या कोर्टामध्ये तो बॉल आहे, त्या दोघांनी निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आमची होती, परंतु आज झालेला नाही. ठीक आहे, बघू कधी होतं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.